सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल मोहन ढवळे राज्यस्तरीय भारत ज्योती प्रतिभा सन्मान एक्सलन्स राज्यस्तरीय गुणीजन गौरव 2024 पुरस्काराने सन्मानित। सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल मोहन ढवळे यांनी केलेल्या सामाजिक कार्यामध्ये प्रत्यक्षपणे सहभाग घेतल्याने व विविध वर्तमानपत्रातून समाजातील अनिष्ट रूढी परंपराला आळा बसवण्यासाठी उत्कृष्ट असे लेख सादरीकरण व लेखन करून समाजामध्ये अभिमानास्पद मानाचा ठसा उमटवला आहे। या सामाजिक कौतुकास्पद कार्याची दखल घेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी रजिस्टर्ड ट्रस्ट पुणे येथील नामवंत संघटनेने सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल मोहन ढवळे यांना सांस्कृतिक भवन पुणे 18 डिसेंबर 2024 रोजी राज्यस्तरीय भारत ज्योती प्रतिभा सन्मान एक्सलन्स राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार 2024 देऊन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले। याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। याच कार्याची दखल घेत जनसामान्यांचा प्रहार न्यूजचे पत्रकार नितीन दबडे यांनी त्यांची खास मुलाखत घेतली आहे। पाहुयात ते काय म्हणतात। नमस्कार, माझे नाव अनिल मोहन ढवळे। मी फार्मसिस्ट असून आयजीएममध्ये ECG काढण्याचे फार्मसी डिपार्टमेंटमध्ये काम केले। त्यावेळी डॉक्टरांच्या हाताखाली काम केले, तसेच वेगवेगळ्या आरोग्य शिबिरामध्ये सहभाग घेतला। तसेच मला सामाजिक तेथे आयजीएममध्ये काम करत असताना वेगवेगळ्या गरीब गरजू लोकांशी संबंध आला, त्यातूनच त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण झाली। तसेच वेगवेगळ्या आरोग्य शिबिरामध्ये सहभाग घेतला। मला लेखनाची आवड असून वेगवेगळ्या सामाजिक विषयावर लेखन केले, वृक्ष संपदा, कामगार सुरक्षता, स्वच्छता मोहीम। याचीच सर्व कार्याची दखल घेऊन गुणीजन पुरस्कार समितीने मला भारत ज्योती एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित केले। रमेश अवॉर्ड प्रसिद्ध कवी लेखक रमेश अवॉर्ड यांच्या हस्ते मिळाला। या सर्व कार्यामध्ये मला मित्रांचे तसेच माझी पत्नी ज्योती ढवळे तसेच सर्व मित्रांचे सहकार्य लाभले। त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। तसेच जनसामान्यांचा प्रहार चॅनल यांचाही मी आभारी आहे मनापासून। नमस्कार, धन्यवाद।